काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. येळ धावायचं, कापायचं नाही. एक नंबरचा हा येड धवा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध अपमानकारक आणि शिवीगाळ करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सोलापूर शहरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 356(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मनीष केत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सार्वजनिक भाषणात अश्लील आणि अपमानजनक शब्द वापरले होते. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून संजय राऊत यांना लवकरच नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे, तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही. काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे. त्याच्या विरोधात मी आज फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे कलम 352, 356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तसं पाहायला गेलं तर जयकुमार गोरे हे जनतेतून 4 वेळा निवडून आलेले नेते आहेत आणि राज्यातील जनतेला सगळ्यात जास्त वेळ देणारे नेते आहेत. परवा पंढरपूरच्या वारीला ते आजारी पडलेले असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो वारकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरून काम करत होते. परंतु याच्या विरोधात संजय राऊत हे AC मध्ये बसून फक्त TV समोर यायचं आणि लोकांना शिवी द्यायचे आणि श्राप द्यायचं, याशिवाय कुठलाही धंदा त्यांच्याकडे आज उरलेला नाही. Now and press the bell icon. Never miss a